नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार। एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण या चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रो, आज संभाजीनगरमध्ये मी एका काकांकडे आलो आहे। त्या काकांना तुम्ही सगळेजण ओळखता, त्या पूर्ण फॅमिलीला सगळेजण ओळखतात। त्यांच्याशी सुंदर अशा गप्पा आपण करणार आहोत। एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण या चॅनलवर। चला बघूया, चला माझ्याशी। मित्रांनो, आज मी ज्या काकांकडे आलो आहे ना, त्यांचं नाव आहे अंबादास परशुराम फुले, म्हणजे आपले फुले काका, जे आपल्या बसस्टँडच्या गोलाईच्या एक्झॅक्ट बाजूला ते राहत होते। 1985 साली ते आपल्या एलदरीला आले। 2005पर्यंत ते थांबले तिथे। त्यांचं 1969 साली लग्न झालं। त्यांना 3 मुली, 1 मुलगा, गणेश। आठवतो तुम्हाला? बारीक होता एकदम। गणेश आणि प्रेमिला फुले, आणि परत त्या 2 बहिणी होत्या, मला असं वाटतं सुरेखा आणि सुवर्णा। त्या आता वेल सेट आहेत, सगळ्या चांगल्या ठिकाणी दिल्यात आणि एकदम मस्त असतात। गणेश औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला राहतो। बस आज असं वाटलं की आपल्या सहवासातल्या फुले काकांशी आपण भेटावं, म्हणून मी फुले काकांच्या सरळ घरी आलो। तुम्ही बघितलं असेल, आणि काकांना नक्कीच माहीत नव्हतं की मी येणार आहे म्हणून। और बस आ गया दोस्त। काका से मस्त गप्पा करेंगे, बातचीत करेंगे और धमाल करेंगे। जानेंगे कि अभी वो फ़िलहाल क्या कर रहे हैं और कैसे अपना जीवन व्यतीत कर रहे हैं, क्या उनकी यादें एलदरी के साथ जुड़ी हुई है, और कुछ बातें काको से भी बात करेंगे। काको भी काफ़ी एक्साइटेड है बात करने के लिए। चलिए मैं मिलाता हूँ आपको फुले काका से। नमस्कार काका। नमस्कार। काका, कधी तुम्ही औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला आलात? 1920 से 5ला, म्हणजे 2005ला तुम्ही म्हणजे ते 2000 रिटायर झाल्यानंतरच आलात? रिटायर झाल्यानंतर। देखो दोस्तों, काका और साइड में काकू। किती मुलं आहेत तुम्हाला? 3 मुली 1 मुलगा। मुली कुठं दिल्यात म्हणजे त्यांचं? मुली 2 परभणीला आहेत, हां, 1 पुण्याला आहे, बरं। आणि मुलगा औरंगाबादला आहे। अच्छा, मुलगा काय करतो मग? गणेश ना? हां, गणेश। गणेश काय करतोय? गणेश कंपनीमध्ये आहे, सिनियर मॅनेजर म्हणून। बरं। हां, कुठल्या कंपनीला आहे तो? ग्रुज कॉटन। अच्छा, ती चिकलठाण्यात आहे ती? हां, चिकलठाण्यात आहे ते। हां, बरं काका, काही एलदरीच्या आठवणी तुम्ही सोडल्यात? एलदरीचं कसं वातावरण होतं तुम्हाला? एलदरीचं वातावरण सारखं आतापर्यंत आम्हाला कुठंच भेटलं नाही। इतकं सुंदर वातावरण होतं की आम्हाला मित्र बी असे भेटले, फर्स्ट क्लास। जवळपास आमच्या घराजवळ माझे 4-5 मित्र होते। आवेदे सर होते, सोळंके सर होते, नायडू होते, त्याच्यानंतर आणखी भास्कर होते, असे सोळंके भास्कर। हां, असे 10-15 लोक माझे मित्रच होते। जयस्वाल डॉक्टर। तुम्ही एलदरीत किती वर्ष राहिलात एलदरीला? एलदरीला 20 वर्ष कंप्लीट काढली मी। अच्छा, सगळ्या मुलांची लग्न एलदरीलाच झाली, पूर्ण मुलाची। आधी तुम्ही कुठे होता काका? आधी पूर्णेला होतो मी। पूर्णा म्हणजे जंक्शन, पूर्णा रेल्वे स्टेशन, तिथून बदली माझी इथं एलदरी। तुमचं लग्न कोणत्या साली झालं काका? 69ला झालं। 1969ला? हां। काकू कुठून? हां, काकूनं कुठून आणलं म्हणजे? काकू कुठच्या? काकू महूपूर। मोहपूर? माहूरजवळच गाव आहे महूपूर म्हणून, माहूर किनवट तालुक्यात। तुमचं शिक्षण काका कुठं झालं? शिक्षण तिकडंच वाईला झालं, वाई गाव। आणि माझी सर्व्हिस तिकडे लागली मला पूर्णेला, याला वसमतला। वसमतमधून 2-3 ठिकाणी मग बदली झाल्या? बदली झाल्या, नंतर तुम्ही एलदरीला आलो। मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी खरंच तुम्हाला माहीत नसतील। बस कोणीतरी आपल्या गावात फुले म्हणून आलेत, राहत आहेत, कशाला आपण एवढी इन्क्वायरी करायची, नाही का? आज मी करतोय। काका कुठं होते, कधी आलेत, काय झालंय, कसं आहे? एलदरी नंतर तुम्ही एलदरीलाच रिटायर झाला? रिटायर झालो, एलदरीला रिटायर झालो। नंतर इथं औरंगाबादला 20-5ला आलो। बरं, मला हे विचारायचं की ती जुने लोक चांगली होती का आजची? हो, जुने लोक, अरे वा, जुने लोक म्हणजे स्वर्गच होतं एलदरी म्हणजे आम्हाला। एवढं छोटं गाव असून सुद्धा? फार करमायचं, म्हणजे आम्हाला दिवस कोणीकडे गेले 20 वर्ष कळालं नाही। आता एलदरी सोडताना खूप त्रास झाला असेल? त्रास झाला, बिलकुल त्रास झाला। आज पण आता मुलासाठी यावंच लागते ना। लागतं। आणि बरेचसे मित्र, आणि तुम्ही त्या एलदरीला कुठल्या डिपार्टमेंटला होता? इरिगेशन डिपार्टमेंटला। काय म्हणून पोस्ट होती तुमची? माझी दप्तर कारकून म्हणून पोस्ट होती। मी आता चौधरी काकांना पण तसाच प्रश्न विचारला। पूर्वी जेवढे लोक एलदरीला कामगार किंवा जसे सिव्हिल आणि MSCBला होते, तेवढे आज एलदरीला नाही आहे? त्याचं नाही, आज तर 5% बी नाहीत।
मग तेवढ्या त्या याची देखरेख कशी होते? फक्त आता तिथे काय नुसती एल्डरी डॅमची देखरेख आहे, बाकी कोणतंच कार्य तिथं नाही. त्याचं कारण म्हणजे काय, स्टाफच भेटलं तर काय करणार. म्हणजे तुमच्या जेव्हा भरत्या झाल्या त्याच्यानंतर त्यासाठी भरतीच झाली भरती झाली, पण स्टाफ एल्डरीला नाही पाठवला, तिकडून मोठ्या मोठ्या शहरालाच पाठवलं त्यांनी. नाही, पण आता एवढं रिस्की एलदरी आहे, डॅम आहे, पाण्याचं जलबिजली केंद्र आहे, म्हणजे मुख्य दोन जेई आणि डेप्टी इंजिनियर यांनाच मुख्य आहे, बाकी लेबर. नाही, पण आता एवढा मोठा तो त्याचं मेंटेनन्स वगैरे ते कसं करतात? मेंटेनन्स करतात ना ते डेप्टी इंजिनियर असतात. नाही, पूर्वी मग 200-300 लोक होती, आज ते 5 लोकच करतात. हो, 5-10 लोकच येतात फक्त, जास्त लोक नाही तिथं. कारण काय आहे, तिथं कामच कमी आहे ना आता. पहिलं होतं जास्त कामं. आमच्या पाटबंधारे होतं, इरिगेशन होतं, पुन्हा मोटारी लागत होत्या याच्यावर नदीवर, त्याला मेंटेनन्स आमचंच देखरेख होती. जेवढ्या मोटारी लागल्या त्याची आमचीच देखरेख होती त्याच्यावर. आता ते सगळं संपलंच. शेतीला पाणी पण त्या कॅनलच्या मार्फत कॅनलनं देत होतो किंवा नदीतून पात्रातून घेत होती लोक पाणी. त्याचं आम्ही मोजमाप ठेवतोच ना, आणि त्याला टॅक्स लावत होतो. नदीतल्या पात्रातल्या पाण्याला सुद्धा टॅक्स लावतो. तो काळच जरा चांगला होता. बघा, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. माझ्या चॅनलचं नाव ठेवण्याचं कारणच ते की मी काकांना एवढं प्रेमानं, किंवा काका मला या सगळ्या गोष्टी सांगतायत, बोलतायत, तेच मी साठवण करून ठेवतो आहे या चित्रीकरणाच्या माध्यमातून. काकांशी आपण मस्त गप्पा करतो. एकदा काकूंना विचारू की काकू, तुमचा एलदरीचा प्रवास कसा राहिला? तुमच्या एलदरीमधल्या काही मैत्रिणीची नावं सांगा प्लीज. मैत्रिणीचे नाव का? आवेलेबाई, नायडूबाई, झरे, आखाडे, सोळंके, हे सगळ्या मैत्रिणी होत्या तिथं. आता एलदरीला कोणी नाही आहे? सगळे गेलेत, कोणीच नाही तिथं. सोडताना त्रास झाला का? लई त्रास झाला, खूप बाया रुडू लागल्या येता वेळेस. मी आज एलदरीची आठवण येते का? आता एलदरीच्या आता मध्ये खाद्या वेळेस राग आला की ते चला एलदरीलाच, मला चला मग ते एलदरीला, इथं नकोच कर्मनं झालं, एलदरीलाच जाऊ. लई एलदरीला चांगले दिवस गेले, सुखात बरं वाटायचं. हां, बरं वाटायचं तिथं. लई कोणीकडे दिवस जात होता, पुरत नव्हता. इथं झोपून झोपून काही दिवस जात नाही. सगळ्या जमायचं, आम्ही गलीतल्या बाया बसायच्या, दिवसभर गप्पा मारायच्या. इथं नाही ना तसं. नाही, इथं नाही तसं. आता मुलीशी बोलणं वगैरे होतं तुमचं? हां, आमचं फोनवर चालूच आहे दिवसभर. माझ्याजवळ फोन आहे, ते जवळ आहे. या फोननं सगळा घोटाळा केला राव. तो मैं बता रहा हूँ, ये फ़ोन ने ना प्यार मोहब्बत फिनिश, मैं बता रहा हूँ. पहले मिलने और गले लगने की जो बातें थी ना, वो इस ज़माने में फिनिश हो गई, ख़त्म हो गई. सोचो, मैं मेरी खुद की कहानी बताता हूँ. मेरी मम्मी साउथ से बिलोंग करती है, आंध्रा से. तो आंध्रा से कभी लेटर आया करता था मेरे मम्मी को, और वो तेलुगु में होता था. और क्या होता था ना कि मम्मी को उसमें पढ़ने के लिए भी नहीं आता था. लेकिन उस लेटर को देख के ना मम्मी इतना रो लेती थी कि उसका पल्लू गीला हो जाता था. मान लो कि पता नहीं उसके भाई ने, मतलब मेरे मामा जी ने उसमें क्या लिखा है. ये जो प्यार है ना दोस्तों, ख़त्म हो गया. अब उस लेटर को लेके क्या करना पड़ता था कि एलदरी में आपको कुम्मी पता होगा, कुम्मी देवराज अन्ना बोल के थे, उनको ही तेलुगु पढ़ना आता था. तो फिर मैं वो लेटर लेके मेरे भैया और मैं उनके पास जाया करता था, और उनसे त्यांना विचारायचं की मामाने याच्यात काय लिहून दिलं मला ते सांगा. मग ते सगळं वाचून सांगायचे मला की मामाने असं असं सांगितलं की माझी बहीण कशी, माझी बहिणीची मुलं कशी आहेत हे मला सांगा, आणि यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बहिणीला आणि मुलांना पाठवा. बस एवढं सांगायसाठी मी परत घरी यायचो, आईला सांगायचो, आई परत रडायची. हे प्रेम राहिलं का हो आज? नाही राहिलं. फक्त कोणीतरी व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज पाठवतो, त्याच्यावरूनच कळतो की माणूस जिवंत आहे, बाकी माणूस की मेली हो. कारण की तो जो प्रकार होता तो या मोबाईलने घोळ केला. मुलींना रात्री बोलणं होतं, सकाळी बोलणं होतं, बस. आता ती भेट नाही राहिली. मायाची लेकरं घरी आली, एकदम भेटली, गळे मिळाली, सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या. ती गोष्ट आता या जगामध्ये किंवा हल्ली नाही राहिली. या मोबाईलमधून सगळा घोळ झाला. तुमचे जीवलग मित्र कोण? माझे जीवलग मित्र बारविंड साहेब. मग कुठे आहेत ते आता? बारविंड ते पुण्याला आहेत सध्या. परभणीला त्याचं वास्तव्य आहे, पण आता सध्या पुण्याला मुलाजवळ आहेत. बारविंड काका, जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही यांचे बेस्ट फ्रेंड आहात, ते लक्षात ठेवा. आजही फुले काकांनी तुमची आठवण काढली.
तुम्ही पण नक्की यांची आठवण काढत असाल. अरविंद काका चांगले मित्र होते हो. तुमचे. ते मित्र असताना तुमचे बॉस होते की तुमच्या वरिष्ठ होते? बॉस म्हणजे बॉस बी होते आणि मित्र होते, दोन्ही होते ते. तुम्हाला रबभाई आठवतात? रबभाई, रबबाई वाबबाई दोघं आठवते. वाबभाई नाही राहिले. हां, वाबभाई गेलेत सोडून. रबबाई आठवते. बारबिंड काका तुम्ही कुठे आहात ते मला कळवा. मी नक्की तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही औरंगाबादला आला तर नक्की मला एकदा कॉल करा. मी सगळ्यांना बारबिंड काकांना पण भेटवणार आहे. मार्केट लाईनमध्ये कोणी ओळखीचं तुमच्या? मार्केट लाईनला होती ना ओळखीची, पण ते तेवढी बैठक नव्हती. फक्त भास्कर सोळंकेची बैठक होती आपली आणि डॉक्टर साहेब जयस्वाल डॉक्टर. तर या इंटरव्यूमध्ये डॉक्टर काकांचं पण बऱ्याच लोकांनी नाव घेतलंय. मैं जयस्वाल अंकल, मैं आपसे मिलने को भी ज़रूर आऊँगा और सच में आपको सब लोग देखना पसंद करेंगे कि जयस्वाल अंकल ने पता नहीं किन किन बीमारियों का इलाज हेल्दरी वालों का किया. कुछ भी हो जाए, डॉक्टर जयसवाल और डॉक्टर मुंडे के अलावा हमारे पास कोई ऑप्शन नहीं था. बाद में डॉक्टर खके सर आए, तारे डॉक्टर आए और सरकारी हॉस्पिटल तो था ही. अब 3000 लोगों के बीच में एक डॉक्टर और इस तरह से इतना प्यार करने वाला डॉक्टर, वो इंजेक्शन ना भी लगाए, सिर्फ हाथ से अगर हाथ भी लगा दे तो आधी बीमारी ख़त्म हो जाती थी. ऐसे जयसवाल डॉक्टर अंकल मैं आपके पास भी आऊँगा. सर येतात का तुमच्याकडे? हां येते, आताच येऊन गेले. तर 2-4 महिनेच झालं सर येऊन गेले. याला उस्मानाबादला राहते. कोण? आयवले सर. आवेदे. आयवले सर. आयवले सरचा मुलगा किशोर आणि संदेश मला वाटतं आपल्या या ग्रुपला आहेत. किशोर और संदेश से मेरा एक संदेश है कि अगर आयवले सर औरंगाबाद कभी विज़िट करते हैं तो प्लीज़ मुझे बताना दोस्त. मैं एक बार आयवले सर का भी इंटरव्यू लेना चाहूँगा. मैं डरता हूँ काफ़ी उनसे, लेकिन बस यार मुझे उनका इंटरव्यू लेना है. जब भी आयवले सर औरंगाबाद आएंगे, संभाजीनगर आएंगे तो मुझे बताना, तो मैं उनका इंटरव्यू लूँगा या कोशिश करूँगा की उनके पास जल्द से जल्द मैं पोहोचूँ. काका कसं वाटलं तुम्हाला मी तुमच्या घरी ह्या चॅनलच्या माध्यमातून? एकदम खुशी, आनंद वाटला, एकदम आनंद. इतक्या दिवसाला भेट झाली, खूपच आनंद झाला. परत जर एलदरीला तुम्हाला जायला असं सांगितलं की आपल्याला तिथं जायचं तर तुम्ही राहायला पसंती देणार एलदरीला? हो नको जरूर असं देईन. वाटतं औरंगाबाद? नाही नको वाटतं, तिथंच जाईल, एलदरीलाच जाऊ. बाकीचे म्हणते तिथं काय राहिलं आता, बनान झालं, करमत नाही. पण मला वाटतं एलदरीलाच जावं असं वाटतं. इतकी एलदरी हे होते. एलदरीसारखं एकही गाव आम्ही 5-6 गाव फिरलो, पण एलदरीसारखं कुठंच नव्हतं. काय होतं एलदरी हो? एलदरीमध्ये काय लयच करमत होतं एलदरीला. समोर मारुतीचं मंदिर, हरिपाठ लागायचं संध्याकाळी. मंदिर आपलं सगळं पिचिंग होती, लोक फिरायचे, हे व्हायचे, पाणी तळाजवळ होतं. आठवडी बाजार. हा आठवडी बाजार बुधवारचा. मग लय चांगलं पूर्ण होतं. आठवड्याचा बाजार एका आठवड्यातला असायचा. एकाच आठवड्यात भरायचा तेवढा आणि आठवड्याभर चालवायचा. आठवड्याभर त्या काळात चालवायचा. फ्रीज वगैरे काही फ्रीज नव्हतं, तरी पण सांभाळायचे. सारे सांभाळायचो आम्ही. फ्रीजच नव्हतं तेव्हा. उस ज़माने में फ्रिज नहीं हुआ करता था और 8 दिन में एक बार बाजार हुआ करता था. आठवड्याचा एक बाजार. त्या बाजारातनं सामान आणणं, भाजीपाला आणणं, तो साठवून ठेवणं आणि तो परत 8 दिवस चालवणं. किती म्हणजे विचार करा तुम्ही, आता फ्रीज असून सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता का? आम्ही ठेवलं आहे, आम्ही खाल्लं आहे ते. खूपच मजा वाटली काका तुमच्यासोबत हे करून. काकांसोबत गप्पा केल्यात, काकूंसोबत गप्पा केल्यात. खूप चांगलं वाटतं. आणि आपण काय करू आता, परत एखादी सेलिब्रिटी मी शोधतो. मला एलदरीला जायला पडलं तर मी एलदरीला जाणार, पण मी त्यांना भेटणार आणि या माझ्या एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण या चॅनलमध्ये त्यांना माझ्या कॅमेऱ्यामध्ये बंद करणार. थँक्यू. एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की आता माहीत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये कोण सेलिब्रिटी माझ्यासोबत असणार आहे. नक्की बघत राहा. थँक्यू सो मच. गुड डे.